पहिली गोष्ट तर हा जो काही विषय आहे टीईटीच्या संदर्भामध्ये ती भूमिका शासनाने घेतलेली नाही। या संदर्भात महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी सकारात्मक विचार करतो आहे। यापूर्वी पण काही संघटनांच्या बैठका मंत्रालयामध्ये संपन्न झाल्या, त्यामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि देश पातळीवरचा हा निर्णय असल्यामुळे इतर राज्य पण काय भूमिका घेत आहेत त्याचाही आपण महाराष्ट्र शासन लक्ष ठेवून आहे। आपल्या शासनाच्या माध्यमातून विधी व न्याय विभागाकडे पण आम्ही या संदर्भात संवाद केलेला आहे। मला वाटतं की दोन पातळीवरनं आम्ही याचा मार्ग काढायला घेतो आहोत। देश पातळीवर इतर राज्य काय भूमिका घेतात, आपण आपल्या लेवलने काय करू शकतो आणि समांतर आपण जर माहिती घेतली तर आत्ताच्या ज्या काही टीईटी परीक्षा संपन्न झाल्या त्याच्यामध्ये हे जे काही आमचे जुने शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांनी पण त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि म्हणून या दोन्ही प्लॅटफॉर्मवरनं त्यातल्या त्यात मार्ग काढायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत। मी सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आवाहन करीन की महाराष्ट्र शासन या विषयाच्या संदर्भामध्ये गंभीर आहे, सकारात्मक काय निर्णय करता येईल त्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करतो आहोत आणि म्हणून उद्याच्या आंदोलनाचा त्यांनी फेरविचार करावा, आंदोलन करू नये अशा प्रकारची विनंती आवाहन करतो। आंदोलन केल्यास एक दिवसाचा पगार कपात होणार निश्चित आहे। माझी विनंती आहे की ज्या पद्धतीने शासन दर सकारात्मक आहे, वेळोवेळी संघटनांच्या बैठका पण संपन्न झालेल्या आहेत, त्यांना पण महाराष्ट्र शासनाची भूमिका मान्य आहे आणि मग असं सर्व असताना आंदोलनाची आवश्यकता नाही। आणखी कोणाला काही चर्चा करायची असेल संघटनेच्या माध्यमातून तर आपण संवाद साधू शकतो। सर, शिक्षक संघटनांचं असं म्हणणं आहे की परीक्षा होण्याआधी ज्या वेळेला ते तुमच्याशी चर्चा करायला आले त्याच वेळेला सरकारने आश्वासन दिलं होतं, पण आपल्याकडनं रीट याचिका झाली नाही असंही पुनर्विचार याचिका झाली। मी आपल्या माहितीकरता सांगितलं की या संदर्भामध्ये आपल्या राज्याच्या विधी व न्याय विभागाचंही मार्गदर्शन घेण्यात आलेलं आहे। देश पातळीवरच्या इतर राज्यांची काय भूमिका आहे त्याचाही आपला विभाग अभ्यास करतो आहे आणि जेव्हा आम्ही बोलतो की शासन या विषयात सकारात्मक आहे, गंभीर आहे, तर याच्यात सगळ्या गोष्टी आल्या। आता हा न्याय निवाडा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आहे आणि म्हणून सर्वच गोष्टी इथं बोलून होणार नाही। सर, पण तुम्ही सकारात्मक आहात, पण शिक्षक सकारात्मक नाही आहेत, संघटना सकारात्मक नाही आहे, मागणीवर ठाम आहे, मोठ्या आंदोलनाचाही इशारा देत आहे, मग ते सकारात्मक नाही, त्याचं काय करायचं? आता लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचे त्याचे अधिकार आहेत आणि जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती अनेक संघटनांच्या समोर यापूर्वी चर्चा केलेली आहे, बैठका झालेल्या आहेत आणि आता परत आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व संघटना सर्व शिक्षक बांधवांशी संवाद आपण करतो आहोत।